शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले, भेट घेते आणि या दरम्यान हे सगळेच नेते कालच्या तुलनेत आज प्रचंड आक्रमक झालेले दिसत आहेत। मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जात आहेत। राज्य निवडणूक आयुक्तांवर प्रश्नांचा भडीमार केला जातोय। आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। गिरीश, कालच्या तुलनेत आज प्रचंड आक्रमकता या सगळ्या नेत्यांमध्ये दिसते, त्या मानाने निवडणूक आयुक्त हे बॅकफूटवर गेले तसं म्हणायचं, कारण त्यांच्याकडून कुठली उत्तरं दिली जात नाहीयेत। नक्कीच, कारण कालपेक्षा अधिकच आक्रमक हे सर्वच नेते पाहायला मिळालेत। विशेष करून पुराव्यासह ते या ठिकाणी बैठकीत उपस्थित झालेत आणि पुरावे देत त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत। त्यामुळे निवडणूक आयोगाचे दोन्ही अधिकारी आहेत ते निरुत्तर आहेत, कोणतेही उत्तर सध्या त्यांच्याकडे नाही। त्यामुळे पूर्णपणे ते बॅकफूटवर गेलेत असं आपण म्हणू शकतो। आणि त्यामुळे आत्ताच्या घडीला काल जे उत्तर देण्यात आलेलं होतं की आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाशी चर्चा करू, आज देखील राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी सांगितले की याबाबतचं आम्ही सर्व आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सर्व अधिकार आहेत, अशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, अनिल परब या सर्वांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते सर्व प्रश्न आहेत ते पुराव्यानिशी उपस्थित केलेत आणि त्यामुळे कोणतंही उत्तर या सध्या नाहीये। आता उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा तुम्ही निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाहीये अशा पद्धतीचं उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी आजच्या बैठकीत वक्तव्य केलेलं आहे। याशिवाय तुम्ही व्हीव्हीपॅट घेत नाही म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल, याशिवाय व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या अशी मागणी उद्धव ठाकरे आजच्या या बैठकीत करत आहेत। त्यामुळे आपण बघतोय की आता सर्वच सातत्याने काल देखील जी व्हीव्हीपॅट असेल, बॅलेट पेपर असेल, याबाबतचा मुद्दा राज ठाकरेंनी सुद्धा उपस्थित केला होता। बरं, दुसरा एक मुद्दा आहे, आज काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनी देवांश दवेचा मुद्दा उपस्थित केला, याबद्दलचे अपडेट्स द्या। नक्कीच, विजय वडेट्टीवार यांनी खरे तर गंभीर मुद्दा उपस्थित केलेला आहे। देवांग दवे कोण आहे असा सवाल या ठिकाणी या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना विचारला। देवांग दवे हा भाजपचा आहे अशी माहिती स्वतःच विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे आणि हा देवांग दवे निवडणूक आयोगाची वेबसाईट हाताळतो, त्यांना ती कशासाठी हाताळायला दिली या सगळ्याची माहिती आणि गंभीर प्रश्न या ठिकाणी आता विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। त्यामुळे निवडणूक आयोग हा भाजप हाताळतो का, भाजप तुमचं सर्व काही हाताळतो का, असा एक प्रकारचा प्रश्न हा विजय वडेट्टीवार आत्ताच्या या बैठकीत उपस्थित करताना पाहायला मिळत आहे। तर सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी तुम्ही 3 पक्षांसाठी काम करत आहात असा आरोप केलेला होता आणि आता त्यालाच थोडी धरून आपण बघतोय की आता वडेट्टीवार यांनी देखील देवांग दवे या व्यक्तीचा नावाचा उल्लेख करत आता गंभीर आरोप केलेले आहेत आणि हा गंभीर प्रश्न आहे। या प्रश्नाला अद्यापही निवडणूक आयोगाकडून कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे देवांग दवे कोण हा प्रश्न आता नव्याने उपस्थित झालेला आहे। एकीकडे राहुल संसद अशा पद्धतीने आरोप होणं ही खूप गंभीर आहे, याचं उत्तर खरं तर निवडणूक आयोगाकडून अर्थात वाघमारे किंवा चोकलिंगम यांच्याकडून मिळणं अपेक्षित आहे। दुसरा एक मुद्दा असा आहे की प्रकाश आंबेडकर आता काही वेळापूर्वी तिथे दाखल झाले, आपला काही संबंध नाही असं ते म्हणतायत, पण वोट चोरी संदर्भात ते या आधी सुद्धा त्यांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।